नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे BMS मराठी। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयर म्हणजे कर्ण जो आपल्या एलक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू ने महत्त्वाचा सेन्स ऑर्गन आहे। आता या इयर आपल्याला खूप मोठा दिलेला आहे, यामध्ये तुम्हाला जवळपास 2 ते 3 एसीक्यू बनण्याचे चान्सेस आहे। तसंच यावरती मिडल इयरचा जो पार्ट आहे त्यावरती एलक्यू येण्याचे चान्सेस आहे। तर आपण पूर्णपणे हा व्हिडिओ मध्ये सगळंच कव्हर करणार आहे कर्ण म्हणजे इयर। पण आपले जे व्हिडिओ असणार आहे ते 2 पार्टमध्ये आपण जवळपास बनवणार आहे, कारण की एका पार्टमध्ये खूप मोठा होतो, त्यामुळे 2 पार्टमध्ये आपण हा व्हिडिओ बनवणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपण बघतोय कर्ण। आता कर्णाचं आयुर्वेदिक नाव काय दिलंय? कर्ण, श्रोत्र किंवा कर्ण। तसं याचे पर्याय बघू। आता पर्याय काय सांगितले? आता पर्याय दिले जे कान, कर्ण, श्रुती, श्रवणेंद्रिय आणि श्रोत्रेंद्रिय। तसं आता याचं काय दिलं? आता ज्ञानेंद्रिय। आता ज्ञानेंद्रिय कर्ण म्हटलंय, त्यानंतर इंद्रिय अर्थ, इंद्रिय द्रव्य आकाश आहे आणि इंद्रिय अर्थ ह्याचा शब्द आहे। आता काय पुढे दिलं याचं की आता श्रोत्र हा पंच ज्ञानेंद्रियापैकी एक आहे, पंच ज्ञानेंद्रियापैकी एक आहे। आता पुढे काय दिलंय की कर्ण नेत्र भ्रू शंख शिर बाहुर प्रभुत्व द्वे शुश्रूषरी स्थानमधला श्लोक आहे। म्हणजे कर्ण 2 असतात सांगितलेलं आपल्याला, शुश्रुत्यांनी 2 सांगितले, संख्या 2 आहे त्याची। त्यानंतर काय सांगितले? श्रवण, नयन, वदन, घ्राण, गुद, मेदानी, नवस्रोतांसी, नाराम, बहिर्मुखानी शुश्रूषरी स्थानमध्ये श्लोक आहे। म्हणजे बहिर्मुख स्रोत असेल त्यामध्ये कर्ण 2 आहे, जे बहिर्मुख स्रोत सांगितले आपल्याला त्यात कर्ण 2 सांगितलेले आहेत अशा प्रकारे। आता पुढे काय सांगितलंय की जे घ्राण आहे, कर्ण आहे, ग्रीवा आहे, अक्षेषु घ्राण, कर्ण, ग्रीवा, अक्षेषु तरुणानी शुश्रूषरी स्थानमधला श्लोक आहे। म्हणजे काय म्हटलंय? कर्णात तरुण असते समावेश असतो, कर्णामध्ये तरुण असतो समावेश असतो। त्यानंतर पुढे काय? श्रोत्रात शंखावरती संधी असते, जी शंखावर्त संधी असते ती श्रोत्रात असते। आता पुढे काय बघायचं आपल्याला? आता आपला जो आयुर्वेदिक पोर्शन झालाय, आता आयुर्वेदिक पोर्शनला आपल्याला जवळपास 2 मार्क असतील आणि हे जे आपलं पूर्ण आता आपण मॉडर्न आता सुरू करतोय। आता आपल्याला पाहायचं कर्ण, आता इयर। आता इयरला सुरुवात करूया। आता इयर मध्ये काय सांगितलंय? हा इयर आहे। इयर कसं आहे? काय इयर इज अन ऑर्गन हिअरिंग अँड इक्विलिब्रियम ऑफ द बॉडी, म्हणजे ऐकण्याचं आणि इक्विलिब्रियम बॉडीचं मेंटेन करण्याचं काम इयर करतो। इट कन्सिस्ट ऑफ द 3 पार्ट, त्यात 3 पार्टमध्ये त्यात कन्सिस्ट असते। कोणकोणते ते बघूया। एक्सटर्नल इयर असतो, मिडल इयर असतो आणि इंटरनल इयर असतो। आणखी आता काय सांगितलं? एक्सटर्नल इयर मध्ये होतो पिन्ना, ऑडिटरी कॅनल आणि टिम्पॅनिक मेम्ब्रेन। आता ह्यावरती प्रत्येक वरती एक एसीक्यू बनू शकतो, पिन्नावरती, ऑडिटरीवरती, टिम्पॅनिक मेम्ब्रेनवरती। मोस्ट ऑफ द चान्सेस टिम्पॅनिक मेम्ब्रेनचे राहते आणि ऑडिटरी कॅनलचं राहतं त्यामध्ये आपल्याला। त्यानंतर आता पुढे पाहायला गेलं तर पुढे मध्ये काय सांगितलं आता की मिडल इयरमध्ये एअर ऑसिकल हा पण एसीक्यूचा पॉईंट महत्त्वाने आहे। त्यानंतर पुढे पाहिलं इंटरनल इयर, त्यामध्ये बोनी लॅबिरंथ आणि मेम्ब्रेनस लॅबिरंथ आपल्याला पूर्ण पाहायचं आहे इयरमध्ये। आता चला सुरुवात करूया। आता आपल्याला पाहिजे एक्सटर्नल इयर। आता एक्सटर्नल इयरचे मेनली 2 पार्टमध्ये डिवाइड केलं जातं, एक द पिन्ना आणि नाही तर एक्सटर्नल अकोटिस मियाटस। म्हणजे काय म्हटलं? जे पिन्ना असतो त्याचं नाव आहे ऑरिकल आणि त्याला सुपरफिशियल पार्ट म्हणतात। जे एक्सटर्नल अकोटिस मियाटस असतं ते डीप पार्ट असतो। त्यानंतर काय म्हटलं? आता एक पाहायचं। आता ऑरिकल म्हणजे पिन्ना, त्यामध्ये काय सांगितलं? एक्सटर्नल इयर आहे, पार्ट येतो कलेक्ट साऊंड वेव्ज कलेक्ट करण्याचं काम करतो। नंतर काय म्हटलंय? काय मेड ऑफ इलेक्ट्रिक कार्टिलेजने बनलेला आहे। तसंच लोएस्ट पार्ट ऑफ द ऑरिकल इज सॉफ्ट अँड कॉल्ड ॲज अ लोब्यूल। तसं नंबर ऑफ इलिव्हेशन अँड डिप्रेशन आर प्रोड्यूस द लार्ज डिप्रेशन इज, त्याला काय म्हटलं? कॉनकिया म्हटलं। कंटिन्यूअस नंतर ते कॉनकिया जर कंटिन्यू झाला पुढं त्याला एक्सटर्नल अकोटस मियाटस म्हटलंय। त्यानंतर पुढे पाहायला गेलं काय म्हटलंय? आता ही डायग्राम आहे। आता डायग्राम मध्ये काय म्हटलंय? जे आपली इयरची डायग्राम आहे त्यामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं? हेलिक्स आहे, अँटी हेलिक्स आहे, ट्रँग्युलर फोसा आहे, स्कॅपॉइड फोसा आहे, ट्रायगस आहे, त्यानंतर अँटी ट्रायगस आहे, कॉनकी आहे आणि कॅम्बा कॉनकी आहे। आता एक तुम्हाला दिसत आहे ट्रँग्युलर फोसा आहे इथं, त्यानंतर हे काय कॅम्बा कॉनकी आहे, कॉनकी आहे, ट्रायगस आहे, लोब्यूल आहे, अँटी ट्रायगस आहे, हेलिक्स आहे, त्यानंतर हे इकडं हेलिक्स आहे। अशा प्रकारे पूर्ण हे डायग्राम दिलेली तुम्हाला डायग्राम आली पाहिजे। आता पुढे पाहायला गेलं तर ब्लड सप्लाय पाहतो आपण। आता ब्लड सप्लायमध्ये काय? ब्लड सप्लाय काय म्हटलंय? पोस्टेरियर ऑरिकलर ब्रांच ऑफ एक्सटर्नल कॅरोटॉइड आर्टरी, तसं सुपेरियर टेम्पोरल आर्टरी, नंतर ऑसिपिटल आर्टरी। त्यानंतर व्हेनस ड्रेनेजमध्ये बी तेच आहे की काय? पोस्टेरियर ऑरिकल ब्रांच ऑफ एक्सटर्नल कॅरोटॉइड व्हेन, सुपरफिशियल टेम्पोरल व्हेन आणि ऑसिपिटल आर्टरी अशा प्रकारे ऑसिपिटल व्हेन। त्यानंतर काय? लिम्फॅटिक ड्रेनेज। आता लिम्फॅटिक ड्रेनेज पाहतो आपण, त्यामध्ये काय पाहायचं आपल्याला की काय म्हटलंय? प्रे ऑरिक्युलर आणि पोस्ट ऑरिक्युलर हे। आणि त्यानंतर आता नव पाहतो, नव सप्लायमध्ये काय? ऑरिकोकुलर टेम्पोरल नर आणि ग्रेट ऑरिकलर नव अशा प्रकारे। आता एक्सटर्नल अकोटिस मियाटस म्हणजे काय? ऑडिटरी कॅनल, जी आपली कॅनल असती की जे इयरचा हा पार्ट राहिला आपला, जो आपला इयरचा हा पार्ट राहिला आणि आतमध्ये आपली कॅनल तयार होती ही कॅनल। तर ही कॅनल कोणकोणती? ह्यालाच आपण काय म्हटलंय? एक्सटर्नल अकोटस
ॲक्वाटिक मियाटस. आता पुढं पाहायचं आपल्याला, आता एक एक बघूया. त्यालाच आपण ऑडिटरी कॅनल म्हटलं. आता ही कशी एस शेपची असती. त्यानंतर काय म्हटलं, ही एस शेपची असती. कॅनल कंडक्टिंग साऊंड वेव्ह फ्रॉम द कॉन्किया टू टिम्पॅनिक मेम्ब्रेन, जे कॉन्कियापासून घेते आणि टिम्पॅनिक मेम्ब्रेनकडं नेती. आता नंतर पुढं काय, त्याच्यात मेनली दोन पार्ट आहे. कोणकोणते ते 2/3 एक येतो आणि एक येतो 2/3 येतो आणि एक 1/3 येतो. आता 2/3 जो आहे त्याला काय म्हटलं आपण, बोनी पार्ट म्हणतो. जे 1/3 त्याला कार्टिलेज पार्ट म्हणतो. बोनी नॅरो पार्ट असतो हा. नंतर पुढं पाहायला गेलं तर काय म्हटलं, आता हे फॉर्म कसा झालाय, आता तो फॉर्म कसा झालाय, आता फॉर्म कसा झालाय काय, टिम्पॅनिक प्लेट ऑफ टेम्पोरल बोन अँड स्कॉमस टेम्पोरल बोन याने तो फॉर्म झालेला आहे. आणि ह्यो काय जरा 1/3 पार्ट कार्टिलेजने पार्टने झालेला आहे. तसं नंतर काय झालं, मियाटस लाईन बाय द स्किन अँड फिमली अटॅच टू द पेरिस्टोम. त्यानंतर इकडे काय म्हटलं, स्किन इज लाईन इन दिस पार्ट ऑफ द अँड अधरेंट टू द पेरिकॉन्ड्रियम, अशा प्रकारे आपल्याला म्हटलं. आता आपल्याला पाहायचं ब्लड सप्लाय. आता ब्लड सप्लायमध्ये काय, पुन्हा त्याचे ब्लड सप्लाय की जो आपण वरचा पाहिला होता, जो ब्लड सप्लाय होता तो कायचा होता, ऑरिकलचा ब्लड सप्लाय होता. आणि जो आता खालचा ब्लड सप्लाय पाहतो हा काय याचा आहे, जी आपली कोणती होती ऑडिटरी कॅनलचं, त्याचा ब्लड सप्लाय. आता एक एक बघूया काय काय सांगितलंय. आता ब्लड सप्लाय पाहतो आपण, पोस्टेरियर ऑरिकल आर्टरी, सुपरफिशियल टेम्पोरल आर्टरी, व्हेनस ड्रेनेजमध्ये एक्सटर्नल जुगुलर वेन अँड मॅक्झिलरी वेन. तसेच प्रकारे आता लिम्फॅटिकमध्ये काय, प्रे ऑरिकुलर आणि पोस्ट ऑरिकुलर न सप्लायमध्ये पाहायला गेलं तर ऑरिको टेम्पोरल नर्व. आणि त्यानंतर आता फंक्शन काय, जी आपली जी पाहिली आपण कॅनल पाहिली आपण, ही कोणती कॅनल, ऑडिटरी कॅनल पाहिली, त्याचं काय फंक्शन काय सांगितलंय. आता पिन्ना हेल्प्स टू द कॅच द साऊंड वेव्ह. पिन्ना काय करतो, जे साऊंड वगैरे जे बाहेरून आपल्याला येतं ते काय करत कॅच करण्याचं काम करतो तो. त्यांचं काय म्हणतात, जे एक्सटर्नल अकॉटस मियाटस आहे, म्हणजे आपली जी कॅनल आहे आपली, त्यानंतर ही कॅरीज साऊंड वेव्स टुवर्ड द टिम्पॅनिक मेम्ब्रेन. म्हणजे काय करते, जो आपला जो इयर असतो ते इयरमधून अशा साऊंड वेव्स वगैरे ते कलेक्ट करण्याचं काम करतो. आणि नंतर ते कुठं जाते, ही मियाटस म्हणजे कॅनल आहे आपली एस शेपची, ही कॅनल थ्रू कुठं जातं, टिम्पॅनिक मेम्ब्रेनकडे जातं. टिम्पॅनिक मेम्ब्रेन थ्रू मग आपल्या ब्रेनला वगैरे वर सिग्नल पाठवलं जातं, ते व्हॉइस काय आहे काय नाही, अशा प्रकारे. आता पाहायचं आपल्याला की क्लिनिकल. आता क्लिनिकल हे मस्ट आहे, आपल्या सगळ्याचं क्लिनिकल आलं पाहिजे. आता पहिलं ऑटोस्कोपी. आता ऑटोस्कोपी म्हणजे काय, एक्झामिनेशन ऑफ एक्सटर्नल इयर. वॅक्स. आता वॅक्स म्हणजे काय, रिझल्ट इन टू द इचिंग अँड कंडक्टिंग डेफनेस. म्हणजे कानात वगैरे जर मळ जास्त झालं तर त्यामुळे काय होतं, आपल्याला खाज वगैरे येते कानात आणि काय होतं, कान सुंद पडल्यानं वाटते. त्यानंतर काय ओटीआयटिस एक्सटर्ना, म्हणजे काय म्हटलं, सेप्टिक इन्फेक्शन ऑफ द एक्सटर्नल इयर, जे सेप्टिक इन्फेक्शन वगैरे होणं एक्सटर्नल इयरला. आता मस्ट आहे आपल्याला टिम्पॅनिक मेम्ब्रेन. आपला खूप मस्त आहे हा IMP आपल्याला एसीक्यूला पाहायला मिळू शकतो ह्या वर्षी. टिम्पॅनिक मेम्ब्रेन तुम्हाला करून घ्यायचा ह्या छानपैकी प्रिपेअर. आता आपण पाहतो टिम्पॅनिक मेम्ब्रेन. आता टिम्पॅनिक मेम्ब्रेनमध्ये काय, हे थिन पोर्शन आहे बिटवीन ऑडिटरी कॅनल आणि मिडल इयर. म्हणजे काय म्हटलं, जी ऑडिटरी कॅनल होती आपली, ही अशी कॅनल होती एस शेपची. हा इथला मधला जो पार्ट आहे हा टिम्पॅनिक मेम्ब्रेनचा पार्ट आहे. आणि जे हे पुढं काय, जो मिडल इयर येतो इथला पार्ट, जो मिडल इयर येतो ह्यांच्या दोघातला हा पार्ट आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर नंतर हा जर पाहायला गेलं तर काय, याचा शेप सांगितलं आपल्याला, काय शेप, ओव्हल शेप सांगितला. डायमेन्शन पाहिलं तर 9x10 mm. त्यानंतर पोझिशन पाहायला गेलं तर ऑब्लिकली प्लेस्ड ॲट द अँगल 55 डिग्री. नंतर सरफेस पाहायला गेलं तर आउटर आणि इनर दोन सरफेस, आउटर फ्री असतो, इनर कॉन्व्हेक्स असतो. लाईन बाय हा स्किन असतो आणि हा मॅक्झिमम कॉन्व्हेक्सिटी अंबो असतो. त्यानंतर पार्ट जर पाहायला गेलं, मेनली दोन पार्ट आहे त्याचे, पार्स फ्लॅसिडा आणि पार्स टेन्सा. जो पार्स फ्लॅसिडा असतो ते कसं सांगितलंय, स्मॉल ट्रँग्युलर सांगितलंय, अबोव द मेल्युअर फोल्ड. त्यानंतर काय म्हटलं, हा बिलो द मेल्युअर फोल्डमध्ये आपण सांगितलंय. त्यानंतर आता पाहिजे स्ट्रक्चर. आता स्ट्रक्चर काय, मेड बाय 3 लेअर, 3 लेअरने बनलेलं. कोण 3 लेअर आहे त्यामध्ये पाहायचं आपल्याला. आता पहिले आउटर, मिडल आणि इनर. आउटर, इनर आणि मिडल. जे आउटर आहे ते सर्क्युलर लेअर असतं, मेडअप बाय स्किन असतं. जे इनर लेअर असतं ते कसं आहे, फायब्रस असतं आणि सुपरफिशियल अँड डीप सर्क्युलर फायबर्समध्ये असतं. त्यानंतर इनर जे पाहायचं आपलं ते म्युकस लेअर असतं आणि सिलिएटेड कॉलमन इपिथेलियमने बनलेलं असतं. अशा प्रकारचे तर हे असतं. आता पुढे जर पाहिलं आपण तर आता डायग्राम, टिम्पॅनिक मेम्ब्रेन कशी असते. आता ही टिम्पॅनिक मेम्ब्रेन असते, आपण हे पाहतो. आता टिम्पॅनिक मेम्ब्रेनमध्ये ही जो वरचा पार्ट आहे हा असतो पार्स फ्लॅसिडा. हा इकडचं जर पाहिलं अँटेरियर फोल्ड असते, तिकडले बाहेरचे पलीकडले पाहिलं तर हा पोस्टेरियर फोल्ड असते. त्यानंतर हा पाहिलं तर मधलं जे असतं ते हँडल ऑफ मॅलस म्हटलंय, म्हणजे जे मॅलस बोन आहे त्याचं हँडल असतं. त्यानंतर शेंड्याला आपण जिथं वर टिप म्हटलंय त्याला अंबो म्हटलं. अशा प्रकारे टिम्पॅनिक मेम्ब्रेन. आता ब्लड सप्लाय पाहायचा आपल्याला, त्यामध्ये पहिले आपलं मॅक्झिलरी आर्टरी तो आउटर सरफेसला पुरवते, तसं अँटेरियर मॅक्झिलरी आर्टरी ते पोस्टेरियर मॅक्झिलरी आर्टरी ही टू इनरला सप्लाय करते. व्हेनस ड्रेनेज जर पाहायला गेलं तर काय म्हटलंय की एक्सटर्नल जुगुलर व्हेन असते ते आउटर सरफेसला करते, तसं इनर सायनस असतं ते इनरमध्ये. त्यानंतर लिम्फॅटिकमध्ये पाहायला गेलं तर प्री ऑरिक्युलर आणि काय रेट्रोफेरेंजियल, याला काय म्हटलं आपण लिम्फ नोड.
त्यानंतर काय पुढं नर्व सप्लाय जर पाहायला गेलं तर ऑरिको टेम्पोरल आणि ग्लोसोफेरेंजियल नर्व वगैरे आपल्या नर्व सप्लाय पाहायला मिळतो. तसं फंक्शन जर पाहायला गेलं तर क्रिएट व्हायब्रेशन आणि ट्रान्समिट टू द इयर हॉसिकल टू मिडल इयर, म्हणजे इयर हॉसिकल पासून मिडल इयरकडे पाठवण्याचं काम करतं कोण, हे आपलं जे टिम्पॅनिक मेम्ब्रेन वगैरे आहे. आता पुढे जर पाहिलं तर क्लिनिकल. आता क्लिनिकल मस्ट आहे तुम्हाला, क्लिनिकल तुम्हाला 2 मार्कला असतं. तर एसीक्यू आलं तर 1 मार्कसाठी, तर एलक्यू आलं 2 मार्कसाठी. तर त्या अशा प्रकारे आता क्लिनिकल पाहतो आपण. क्लिनिकलमध्ये काय इल्युमिनेशन फॉर एक्झामिनेशनसाठी आपण पाहतो प्रोड्युसेस कोन ऑफ लाईट, त्यानंतर मेम्ब्रेन इन्सिज टू ड्रेन पस मिडल इयर, म्हणजे काय होतं मेम्ब्रेनमध्ये इन्सेज वगैरे झालं म्हणजे काय, जर काय लोक कानात वगैरे असं मळ काढण्यासाठी काहीतरी घालतात, तर तिथे ड्रेन वगैरे जर झालं म्हणजे कट वगैरे जर बसलं इन्सेज झालं ते, तर काय होतं तिथं पल्स वगैरे जमा तयार होतो अशा प्रकारे. आता आपण पाहतो मिडल इयर. आता हा खूप मस्त आहे, तुम्हाला एलिक्यूच्या दृष्टिकोनाने मिडल इयर तुम्हाला पडू शकतो पेपरला. मिडल इयर तुम्हाला छानपैकी करून घ्यायचं आहे. आता मिडल इयर पाहतोय आपण. मिडल इयरमध्ये काय पाहतो, मिडल इयर आहे. मिडल इयरमध्ये काय ह्याला टिम्पॅनिक कॅव्हिटी म्हटलंय. आता इंट्रोमध्ये काय सांगितलं, मेन काय सांगितलं इंट्रोडक्शन. नॅरो इरेग्युलर स्पेस आहे बिटवीन द एक्सटर्नल आणि इंटरनल इयर, म्हणजे काय एक्सटर्नल आणि इंटरनल इयर मधला जो मधला गॅप आहे, मधला जो स्पेस आहे त्याला काय मिडल इयर म्हटलं आपण. आता जो पाहतो त्यानंतर सेपरेटेड बाय टिम्पॅनिक मेम्ब्रेन, काय आणि टिम्पॅनिक मेम्ब्रेनने हा सेपरेट केला आहे. आता पुढे जर पाहायला गेलं तर शेप. आता हे शेप काय बायकॉन्केव्ह 6 वॉल्स आहे. त्या डायमेन्शन पाहायला गेलो तर डायमीटर आहे काय डायमीटर व्हर्टिकली. आता डायमीटर पाहतो आपण 50 mm, पोस्टेरियर काय 50 mm आणि ट्रान्सफर्सला 6 mm पर्यंत असतं डायमेन्शन. आता पार्ट्स पाहतोय आपण. आता पार्ट्समध्ये काय सांगितलंय, 2 पार्ट आहे, टिम्पॅनिक कॅव्हिटी प्रॉपर आणि काय इपिटिम्पॅनिक रेसिस. आता एक एक बघूया त्याचं काय सांगितलंय. आता टिम्पॅनिक कॅव्हिटी प्रॉपरमध्ये ऑपोजिट टू टिम्पॅनिक मेम्ब्रेनला असते आणि इम्पिटिम्पॅनिक रेसिस म्हणजे अबोव द टिम्पॅनिक मेम्ब्रेन, म्हणजे काय सांगितले टिम्पॅनिक मेम्ब्रेनच्या ऑपोजिट असते टिम्पॅनिक कॅव्हिटी प्रॉपर आणि इपिटिम्पॅनिक रेसिस जे असतं तर टिम्पॅनिक मेम्ब्रेनच्या वरती असतं. आता कंटेंट पाहायचं आपल्याला, यामध्ये 3 ऑसिकल पाहायला मिळते, 2 मसल पाहायला मिळते. 3 ऑसिकल आपले 3 बोन काय मॅलिसिनकिस आणि स्टेपिस. त्यानंतर 2 मसल पाहायला गेलं तर टेन्सर टिम्पॅनी अँड द स्टॅपिडियस, आणि काय म्हटलं व्हेसल अँड लिगामेंट्स. आपल्याला एवढं कंटेंट पाहायला मिळतं आपल्याला मिड इयरमध्ये. आता बाउंड्रीज पाहिजेत आपल्याला, मेन खूप महत्त्वाचं आहे बाउंड्री महत्त्वाचं आहे. आता एक एक बघूया. ते आपल्याला रूफ पाहायला मिळतं, फ्लोअर पाहायला मिळतं, तसं वॉल पाहायला मिळतं, आणि नंतर काय एक जो हे आपल्याला एवढं पार्ट आपल्याला पाहायला मिळतं ह्याच्यामध्ये. त्यानंतर आता एक एक बघूया. आता रूफ आहे जे आपलं छत आहे, छत कशी तयार होते, छत कशी तयार होते ते बघूया की छत रूफ कशी तयार होते. काय म्हटलंय की फॉर्म बाय द थिन प्लेट ऑफ टेगमेंट टिम्पॅनीने तयार होते. त्यानंतर पुढे काय म्हटलंय सेपरेट्स मिडल इयर, आणि काय म्हटलं सेपरेट मिडल इयर टू मिडल क्रॅनियल फोसा मधून. त्यानंतर आता फ्लोअर पाहतो आपण, जे फ्लोअर कसा बनलेलं आहे फॉर्म बाय द थिन प्लेट ऑफ बोन, म्हणजे पातळ प्लेट बोनने वाटले नाही तसं मिडल इयर. त्यानंतर काय म्हटलं सुपिरियर बल्ब. त्यानंतर पुढे पाहतो आता वॉल्स. आता 4 वॉल आहेत आपल्याकडे द्यायला. कोणकोणत्या वॉल होते बघूया. अँटेरियर वॉल आहे, पोस्टेरियर वॉल आहे, लॅटरल वॉल आणि मेडियन वॉल आहे. अशा प्रकारे 4 वॉल द्यायला आपल्याला मिडल इयरमध्ये. आता एक एक वॉल पाहिजे आपल्याला. आता अँटेरियर वॉल पाहतोय आपण, पोस्टेरियर वॉल पाहतोय, लॅटरल वॉल पाहतोय, मेडियल वॉल, असे 4 वॉल आहेत आपल्याकडे. आता एक एक पाहिजे आपल्याला. त्यामध्ये आता पहिली जी नॅरो आहे एंट्री वॉल नॅरो आहे, त्याला 3 पार्ट्स आहे. कोणकोणते, अप्पर मोस्ट मिडल आणि इन्फेरियर. अप्पर मोस्ट मिडल आणि इन्फेरियर. आता एक एक शोज त्यांच्यामध्ये काय दिसतंय, ओपनिंग फॉर कॅनल, काय म्हटलंय ओपनिंग फॉर कॅनल, आणि नंतर फॉर टेन्सर टिम्पॅनी, म्हणजे कॅनलसाठी ओपनिंग फॉर कॅनल टेन्सर टिम्पॅनी. मिडलमध्ये पाहायला गेलं ओपनिंग फॉर ऑडिटोरी ट्यूबसाठी आपलं पाहायला मिळतं. आणि इन्फेरियरमध्ये काय फॉर्म बाय थिन प्लेटने फॉर्म झाली. तसं आता पोस्टेरियर वॉलमध्ये काय म्हणतं, याला मॅस्टॉइड वॉल म्हटलं जातं. MCQचं महत्त्वाचं खूप, याला कोणत्या वॉलला काय म्हटलं जातं, मॅस्टॉइड वॉल म्हटलं जातं पोस्टेरियरला. नंतर पाहिजे स्ट्रक्चर अबो टू डाऊनवर्ड, अबोपासून डाऊनवर्डपर्यंत आपण स्ट्रक्चर पोहतो. आता काय की मॅस्टॉइड अँट्रम आहे, ते मॅस्टॉइड अँट्रम आहे. त्यानंतर फोसा इन्क्युडेस, त्यानंतर पिरामिड, त्यानंतर पोस्टेरियर कॅनकुलिकुलस. त्यानंतर आता एक एक पोहूया. काय म्हटलं आता जे मॅस्टॉइड अँट्रम आहे त्यामध्ये काय म्हटलं, आता मॅस्टॉइड जो अँट्रम आहे त्यामध्ये आपल्याला कम्युनिकेट टू मॅस्टॉइड. त्यानंतर फोसा इन्क्युडेसमध्ये डिप्रेशन आहे. त्यानंतर पिरामिडमध्ये कोनिकल प्रोजेक्शन फॉर स्टॅपिडियस, आणि जे पोस्टेरियर कॅनॅक्युलियसमध्ये नर्व एंटर थ्रू इट, ह्यामधून नर्व एंटर होते यामध्ये कानामध्ये. त्यानंतर लॅटरल जे वॉल आहे त्या काय म्हटलं, लॅटरल वॉलमध्ये आउटर वॉल मेम्ब्रेनियस आहे. सेपरेट मिडल इयर फ्रॉम द एक्सटर्नल ॲकोटिस मेटस, म्हणजे जे आपली कॅनल पाहिली होती आपण. त्यानंतर फॉर्म बाय मेनली टिम्पॅनिक मेम्ब्रेन. त्यामध्ये काय सांगते 2 ॲपरेचर और फिशर आहेत. कोणकोणते ते 2 कोणकोणत्या की काय पेट्रोटिम्पॅनिक अँड अँटेरियर कॅनिकुलस, अशा प्रकारे. आता मीडियल जी वॉल पाहतोय
त्यामध्ये कसं आहे काय लॅबिरिंथ वाले सेपरेट मिडल इयर फ्रॉम द इंटरनल इयर. आता ब्लड सप्लाय महत्त्वाचा ह्याचा काय मिडल इयरचा की मॅक्झिलरी आर्टरी, त्यानंतर पोस्ट ऑरिक्युलर आर्टरी, मिडल मेलेंजियल आर्टरी आणि असेंडिंग फॅरेंजियल आर्टरी असे 4 आर्टरी. आता व्हेनस ड्रेनेज पाहतो आपण. व्हेनस ड्रेनेजमध्ये काय की ट्रायगॉइड प्लेक्सिस ऑफ व्हेन, त्यानंतर काय लिम्फ प्रे अँड रेट्रो ऑरिक्युलर लिम्फ नोड. आता क्लिनिकल पाहतो आपण. क्लिनिकल मस्ट आहे ह्यासाठी तुम्हाला की ऑटिस मीडिया, मॅस्टोडायटिस. यामध्ये एक बघूया काय की इन्फेक्शन ऑफ मिड इयर म्हणजे ऑस्टिस मीडिया, इन्फेक्शन ऑफ मिडल इयरला इन्फेक्शन झालं तर ऑस्टिस मीडिया म्हटले. अँड मॅस्टोडायटिसमध्ये काय सांगतं इन्फेक्शन ऑफ मॅस्टोड अँट्रमला होणं हे इन्फेक्शन होणं. आता पाहतो आपण इयर ऑसिकल हा एसिक्यू दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला ह्या वर्षी मिडल इयरवरती एक तर एसिक्यू नाही तर एलिक्यू पाहायला मिळेल. त्यावरती तुम्हाला टिम्पॅनिक मेम्ब्रेन झालं, इयर ऑसिकल वगैरे झालं. इयर ऑसिकलचे बी चान्सेस राहतात तुम्हाला जास्त एसिक्यूला येण्याचे.